नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पैसे कधी जमा होतात, हप्ता मिळाला नाही तर काय करायचे, पेमेंट स्टेटस कसे तपासायचे, तसेच महत्त्वाच्या सूचना या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे आर्थिक सहाय्य जमा केले जाते. या योजनेचा लाभ राज्यातील 2.5 कोटीहून अधिक महिलांना मिळत आहे. हप्त्याची माहिती. या योजनेचे जून 2024 पासून अनेक हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. अधिकृत नोंदणीनुसार 16वा हप्ता जमा झालेला असून आता 17व्या हप्त्याबाबत शासनाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित होईल. मागील हप्त्याच्या पॅटर्ननुसार प्रथम शासनाकडून फंड ट्रान्सफर ऑर्डर म्हणजेच एफ-टी-ओ तयार केला जातो. त्यानंतर पी-एफ-एम-एस मंजुरी, बँक प्रक्रिया आणि एन-पी-सी-आय मार्फत डीबीटी प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे बहुतांश वेळा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होताना दिसते. मात्र अंतिम तारीख शासनाच्या अधिकृत निर्णयानुसार अवलंबून असते. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पेमेंट स्टेटस कसे तपासायचे, चला तर ते बघूया. सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन वर या वेबसाईटवर लॉग इन करा. त्यानंतर ॲप्लिकंट लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे लॉग इन करा. त्यानंतर पेमेंट स्टेटस विभागात जाऊन आपल्या सर्व हप्त्यांची माहिती तुम्ही बघू शकता. याशिवाय बँक पासबुक अपडेट करून SMS तपासून Google Pay, PhonePe, Paytm किंवा नेट बँकिंगद्वारे देखील रक्कम जमा झाली आहे का ते तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हप्ता मिळाला नसेल तर काय करावे? सर्वप्रथम आपली ई-के-वाय-सी पूर्ण आहे का ते तपासा. आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक आहे का ते खात्री करा. बँक खाते ऍक्टिव्ह आहे का ते तपासा. पोर्टलवर अर्ज अप्रूव्ह आहे का ते तपासा. तरीही रक्कम मिळाली नसेल तर हेल्पलाईन 1800 120 8040 वर संपर्क साधू शकतात किंवा जवळच्या सेतू केंद्र म्हणजे CSC केंद्र किंवा महिला व बाल विकास कार्यालयात तुम्ही भेट देऊ शकता. हप्ता उशिरा येण्याची प्रमुख कारणे काय ते बघूया. ई-के-वाय-सी अपूर्ण असणे, आधार आणि बँक खात्याचे एन-पी-सी-आय मॅपिंग न झालेले असणे, बँक खाते निष्क्रिय असणे, आधार आणि बँक खात्यातील नावामध्ये फरक असणे, अर्जाची पडताळणी सुरू असते, शासन स्तरावरील मंजुरी किंवा निधी वितरणाला विलंब होणे, हप्ता मिळण्यापूर्वी हे तपासणी नक्की करा. ई-के-वाय-सी पूर्ण आहे का? आधार बँक खात्याशी लिंक आहे का? बँक खाते ऍक्टिव्ह आहे का? मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का? आणि अर्ज अप्रूव्ह झालेला आहे का? आधार आणि बँक खात्यातील नाव एकसारखे आहे. फसवणुकीपासून कसे सावध राहायचे? कोणीही हप्ता मंजूर करण्यासाठी पैसे मागत असेल तर तो फसवणुकीचा प्रकार आहे. सरकार कधीही OTP किंवा बँकेची गोपनीय माहिती मागत नाहीये. फक्त अधिकृत गव्हर्नमेंट.इन वेबसाईटच वापरा. WhatsApp किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या बनावट लिंकवर क्लिक नका करू. महत्वाची सूचना काय ते बघूया. 17वा किंवा पुढील हप्ता कधी जमा होणार, रक्कम वाढणार का किंवा कोणताही नवीन निर्णय होणार का, याबाबत अधिकृत शासन निर्णय आल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित होते. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी नेहमी लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या अधिकृत पोर्टललाच भेट द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशा सरकारी योजनांच्या अचूक अपडेटसाठी आपले चॅनल फार्मर्स वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका.